मित्रांनो, तुम्हाला सुद्धा एक मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये अटेंडन्स शीट बनवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये अटेंडन्स शीट कशी बनवायची हे तुम्हाला शिकवणार आहे. तर चला आपण सुरू करूया. तुम्हाला जर मंथ वाईज विद्यार्थ्यांची अटेंडन्स शीट बनवायची आहे आणि तुम्हाला इथे जर तुम्ही डायरेक्टली प्रेझेंट किंवा ॲब्सेंट टाइप केल्याबरोबर इथे तुमचं जे आहे ॲब्सेंटी किंवा प्रेझेंटी ते काउंट झाली पाहिजे प्रेझेंट डेमध्ये किंवा मग तुम्ही जर ते ॲब्सेंट क्लिक केलं तर तुम्हाला ॲब्सेंटमध्ये ते आहे ऑटोमॅटिकली ते काउंटिंग सुरू झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अशी अटेंडन्स शीट बनवायची असेल तर आपण या व्हिडिओमध्ये हे शिकणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला Ctrl+N प्रेस करायचं आहे आणि एक न्यू एक्सेल शीट ओपन करायचं. मित्रांनो, नवीन एक्सेल शीट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर इथे ABCD हे जे आहे हे सगळे आपले कॉलम्स आहे आणि 1 2 3 4 हे सगळे रोज आहे. जेव्हा एक रो आणि कॉलम ऍड होतो तिथे तुम्हाला हा सेल पाहायला मिळतो. आता आपल्याला इथे A1 या सेलमध्ये तुम्हाला इथे सिरियल नंबर एंटर करायचा आहे आणि तुम्हाला सेकंड सेलमध्ये स्टुडंट नेम एंटर करायचं आहे. स्टुडंटच्या खाली तुम्हाला नेम एंटर करण्यासाठी Alt+Enter प्रेस करायचं जेणेकरून तुमचं जे नेम आहे ते स्टुडंटच्या खाली येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तिथे मंथ चूज करायचं आहे. तुम्हाला कोणत्या मंथची अटेंडन्स शीट तयार करायची आहे. त्या मंथची तुम्हाला डेज माहित असले पाहिजे. आता आपण ते मे मंथचा अटेंडन्स शीट बनवणार आहे. त्यामुळे मे मंथमध्ये 31 दिवस आहेत. तर इथे मी मे मंथचा डेट फॉर्मॅट एंटर करतो. इथे मी मे मंथचा महिना एंटर करतो, नंबर, नंतर डेट आणि नंतर इयर. मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर आता हा डेट फॉर्मॅट एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे नंबरमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन चूज करायचा आहे कस्टम आणि आता तुम्हाला फक्त ते त्या सेलमध्ये फक्त डेट चूज करायची. त्यामुळे आपण ते फक्त डेट ठेवणार आहे. टाईप मध्ये इथे येऊन तुम्हाला फक्त DD एंटर करायचं आहे जेणेकरून तुमची फक्त डेट त्या सेलमध्ये एंटर होऊन जाईल. आता ते 01 आला आहे. तुम्हाला इथे आता खाली 01 म्हणजे 1 तारखेला कोणता वार होता ते तुम्हाला पाहायचं आहे. तर तुम्हाला ते एक फॉर्म्युला एंटर करायचा आहे इजिकल टू टेक्स्ट टॅब प्रेस करायचा आहे. एक ब्रॅकेट ओपन होईल. नंतर तुम्हाला इथे फर्स्ट सेल जो आहे हा C1 सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. डबल कोटेशन मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे DDD. शिफ्ट दाबून डबल कोटेशन क्लोज करायचं आहे आणि ब्रॅकेट क्लोज करून तुम्हाला एंटर मारायचं आहे. तर 1 तारखेला मे महिन्याचा थर्सडे होता. तर तुम्हाला आता दोघांना क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 31 दिवस जे आहे तुम्हाला ड्रॅग करायचे आहे. मित्रांनो, 31 दिवस पूर्णपणे ऍड केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे ते फॉर्मॅटमध्ये आणि तुम्हाला इथे ऑटो फिट कॉलम फिट करायचं आहे जेणेकरून या पूर्ण डेटची जी साईज आहे ती बरोबर प्रॉपरली फिट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला सिरियल नंबरमध्ये 1 टाईप करायचं आहे, नंतर खाली 2 टाईप करायचं आहे आणि तुम्हाला याला खाली ड्रॅग करायचं आहे. 1 2 सिलेक्ट करून तुम्हाला खाली येऊन इथे या नंबरला खालून तुम्हाला ओढायचं आहे, खाली ड्रॅग करायचं आहे. इथे तुम्हाला इथे नंबरिंग ऑटोमॅटिकली येऊन जाईल. नंतर तुम्हाला इथे विद्यार्थ्यांचं नाव एंटर करायचं आहे, तुमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहे ते. विद्यार्थ्यांचे नाव एंटर केल्यानंतर आता तुम्हाला राईट साईडला यायचं आहे आणि तुम्हाला ते लिहायचं आहे प्रेझेंट डे, ॲब्सेंट डे आणि हॉलिडे. प्रेझेंट डे, ॲब्सेंट डे आणि हॉलिडे चूज केल्यानंतर तुम्हाला तिथे खाली यायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म्युला एंटर करायचा आहे इज इक्वल टू काउंट इफ टॅब मारायचा आहे. नंतर तुम्हाला इथे रेंज सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला 1 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत रेंज सिलेक्ट करायची आहे. इथून तुम्हाला पूर्ण रेंज सिलेक्ट करायची आहे. रेंज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. डबल कोटेशन मध्ये तुम्हाला P टाईप करायचं आहे, डबल कोटेशन क्लोज करायचं आहे आणि ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. हा फॉर्म्युला मित्रांनो तुम्हाला प्रेझेंट डे काउंट करण्यासाठी आहे. जर आपण ते P टाईप केल्याबरोबर ऑटोमॅटिकली ते प्रेझेंट डे काउंट होऊन जाईल. आता तुम्हाला सेम फॉर्म्युला जो आहे हा तुम्हाला ॲब्सेंट मध्ये एंटर करायचा आहे आणि हॉलिडे मध्ये एंटर करायचा आहे. जर विद्यार्थी ॲब्सेंट असेल तर ऑटोमॅटिकली ते ॲब्सेंट मध्ये काउंट झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला या फॉर्म्युलाला इथून साईडने ड्रॅग करून घ्यायचं आहे सेम टू सेम आणि आता तुम्हाला फक्त या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू चेंज करायचं आहे. इथे प्रेझेंट आहे, इथे तुम्हाला ॲब्सेंट एंटर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे हॉलिडे मध्ये P च्या जागी तुम्हाला H एंटर करायचं आहे. मित्रांनो, आता जर विद्यार्थी हा प्रेझेंट असेल तर प्रेझेंट मध्ये काउंट होईल आणि ॲब्सेंट असेल तर ॲब्सेंट मध्ये काउंट होईल आणि जर हॉलिडे असेल, संडे असेल तर आपण इथे H टाईप केल्याबरोबर इथे संडे मध्ये इथे हा काउंट होईल. तर आता आपल्याला पूर्ण इथे
प्रेझेंट आणि ऍबसेंट डे एंटर करायचे आहे. मित्रांनो, फॉर्म्युला एंटर केल्यानंतर तुम्हाला पूर्ण या बॉक्सला सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथे ऑल मार्जिन मध्ये येऊन तुम्हाला ऑल बॉर्डर क्लिक करायचं. सगळ्यांना इथे बॉर्डर एंटर होईल. तुम्हाला फर्स्ट रोवर क्लिक करायचं आहे आणि कंट्रोल प्लस एंटर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या अटेंडन्स शीटला हेडिंग देता येईल. तुम्हाला सिलेक्ट करायचं पूर्ण रेंज इथपर्यंत आणि मर्ज अँड सेंटर क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला ते मंथ मे अटेंडन्स शीट याला हेडिंग द्यायचं आहे आणि तुम्हाला इथे याची साईज तुम्हाला वाढवायची आहे. त्यानंतर तुम्हाला बोल्ड करायचं आहे याला आणि इथे अटेंडन्स शीटला तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आता कंडिशन फॉर्मॅटिंग लावायची आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा पण पी टाईप करणार असाल तर म्हणजे प्रेझेंट असेल विद्यार्थी, तुम्हाला ते कंडिशन हायलाइटिंग मध्ये तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तो ग्रीन मध्ये टाईप होऊन जाईल. हे पी हा हायलाइट होऊन जाईल ग्रीन कलर मध्ये. तुम्हाला ते काय करायचं आता कंडिशन फॉर्मॅटिंग साठी तुम्हाला रेंज सिलेक्ट करायची आहे इथून फर्स्ट पासून तर 31 पर्यंत आणि तुम्हाला तिथे कंडिशन फॉर्मॅटिंग मध्ये यायचं आहे, हायलाइट सेल रूल मध्ये यायचं आहे आणि इक्वल टू क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे कोणता वर्ड हायलाइट झाला पाहिजे, आपण ते पी टाईप करणार आहोत आणि कोणत्या कलरने हायलाइट झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला कस्टम फॉर्मॅट मध्ये यायचं आहे आणि फिल मध्ये यायचं आहे आणि ग्रीन कलर सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला ओके क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. आता जेव्हा पण तुम्ही पी टाईप करणार असाल तर ऑटोमॅटिकली सेल जो आहे तो पी मध्ये हायलाइट होऊन जाईल. आता तुम्हाला ऍबसेंट साठी चूज करायचं आहे. जर तुम्ही ऍबसेंट टाईप करणार असाल तर जो आहे सेल तो रेड कलर मध्ये हायलाइट झाला पाहिजे. तुम्हाला पुन्हा रेंज पुन्हा सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंडिशन फॉर्मॅटिंग यायचं आहे, हायलाइट सेल मध्ये यायचं आहे, इक्वल टू मध्ये तुम्हाला ते ए टाईप करायचं आहे आणि हायलाइट झाला पाहिजे तुमचा कस्टम फॉर्मॅट मध्ये यायचं आहे, इथे फिल मध्ये यायचं आहे आणि रेड कलर चूज करायचा आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे आणि ओके क्लिक करायचं आहे. आता जेव्हा पण तुम्ही ऍबसेंट टाईप करणार असाल तर ऑटोमॅटिकली तो सेल रेड कलर मध्ये हायलाइट होईल आणि पी जो आहे तो ग्रीन कलर मध्ये हायलाइट होईल. आता तुम्हाला काही संडे जे आहे ते तुम्हाला हायलाइट करायचे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिले संडेला सिलेक्ट करायचं आहे पूर्णपणे, संडेला पूर्ण एच टाईप करायचं आहे. नंतर तुम्हाला या सेलला कॉपी करायचं आहे, एच ला राईट क्लिक करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि तुम्हाला इथे संडे मध्ये पूर्णचे पूर्ण जे आहे ते तुम्हाला एच पेस्ट करायचं आहे. एच म्हणजे मित्रांनो हॉलिडे. मित्रांनो, आता अटेंडन्स शीट पूर्ण रेडी झाली आहे. जर तुम्ही इथे ऍबसेंट टाईप करणार असाल तर ऑटोमॅटिकली ते ऍबसेंट काउंट होईल आणि जर तुम्ही प्रेझेंट टाईप करणार असाल इथे तर तिथे प्रेझेंट काउंट होईल आणि जर हा हॉलिडे असेल तर तुम्ही इथे एच टाईप केल्यावर ऑटोमॅटिकली जो आहे ते हॉलिडे जो आहे तो काउंट होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे एक्सेल शीट जे आहे बनवू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.